मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबई आव्हान केले आणि मराठे घरात बसले असं होणार नाही। पण यावेळी सरकारला मात्र तसा अंदाज होता। लोकसभा विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटलांनी ऐनवेळी घेतलेली माघार पुढे होणाऱ्या निवडणुका यामुळे नेहमीपेक्षा जरांगे पाटलांच्या मोर्चाला कमी प्रतिसाद मिळेल असे सरकारला वाटले। मात्र त्यांचे सगळे अंदाज फेल गेलेत। अंतरवाली सराटीहून शेकडो हजारो नाही तर लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने कूच करतायत। सोबत 15 दिवस पुरेल एवढी शिदोरी चिवडा बांधून घेतलेला आहे। साष्ट बेळगाव सारख्या गावांनी तर ट्रॉली भरून तळलेले तिखट पुऱ्या आणि सोबत चटणी दिली आहे। पाऊस लागणार नाही यासाठी समाज बांधवांनी वाहनांना ताडपत्री लावून झाकून घेतलंय। त्यामुळे आता हा मोर्चा कसा असेल, किती तयारीनिशी मराठा बांधव निघालेत याचा अंदाज येतो। पुढच्या 3 मिनिटात आपण हेच पाहणार आहे की मराठ्यांची गर्दी नेमकी किती। नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ। 26 तारखेला रात्रीपासूनच मराठवाड्याच्या विविध कानाकोपऱ्यातून मराठा बांधव अंतरवालीकडे विविध वाहनांनी दाखल होत होते। त्यात मोठाल्या ट्रक, छोटे हत्ती, ऑटो रिक्षा, दुचाकी यासह मिळेल त्या वाहनाने लोक अंतरवाली सराटी जवळ करीत होते। गावागावातून वर्गणी जमा करून कामे बंद ठेवून प्रत्येक घरातून एक तरी व्यक्ती या मोर्चात सहभागी झालेला आहे। अंतरवाली सराटीच्या दोन्ही बाजूला राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा आहे। मनोज जरांगे पाटलांसोबत निघालेली गर्दी ही केवळ मराठवाड्याची आहे। अजून वाटेत इतर जिल्ह्यातील समाज बांधव सहभागी होणार आहेत। त्यामुळे गर्दी किती होईल हे कल्पनेच्याही पलीकडे। हा नुसता मोर्चा नाही, मराठा बांधवांनी त्याला अस्मितेची जोड दिली आहे। त्यामुळे मराठी अस्मितेसाठी प्रत्येक जण मोर्चात सहभागी झालाय। आरक्षण समाजासाठी किती गरजेचं झालंय याची साक्ष ही गर्दी देते। 4 दिवसाआधीपर्यंत ही सरकारला वाटत होते की मोर्चाला गर्दी जमणार नाही। त्यामुळे सरकारने मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केलं। पण मांजरसुबा येथे जी सभा झाली त्या सभेने सरकारला मोर्चाचा थोडाफार अंदाज आला। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा स्वीय सहाय्यक जरांगे पाटलांकडे पाठवला। मोर्चा पुढे ढकलण्याची विनंती केली। मराठा समितीतून चंद्रकांत पाटलांना हटवून तिचं अध्यक्षपद राधाकृष्ण विखे पाटलांकडे दिले। पण तरीही जरांगे पाटील मोर्चा काढण्यावर ठाम राहिले। शेवटी गुणरत्न सदावर्ते हे हायकोर्टात गेले। तिथून त्यांनी जरांगे पाटलांच्या मोर्चाला परवानगी देऊ नये म्हणून कोर्टाला विनंती केली। कोर्टाने देखील जरांगे पाटलांच्या आझाद मैदानावरील मोर्चाला परवानगी न देण्याबाबत राज्य सरकारला सुचवले। परंतु आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। मुंबईतील गणेशोत्सव आणि वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन मुंबई बाहेरच वाशिम मध्ये मोर्चाला जागा द्यावी अशी सूचना केली। परंतु इकडे जरांगे पाटलांनी कुठल्याही परिस्थितीत मोर्चा नेणारच, हा निर्णय न्यायालयाचा नाही सरकारचा आहे, आम्ही न्याय देवतेचा आदर करतो असे म्हणत जरांगे पाटील मुंबईकडे निघाले। निघताना शेवटचा पर्याय म्हणून पोलिसांनी त्यांना काही अटी आणि शर्ती वाचून दाखवल्या। परंतु जरांगे पाटील तरीही मागे हटले नाही। त्यांनी मोर्चा निघणारच म्हणत मुंबईच्या दिशेने प्रस्थान ठेवले। अंतरवाली सराटी ते शहागड हे अंतर कापण्यासाठी जरांगे पाटलांना दुपार झाली होती। जागोजागी आमदार, खासदार त्यांना पाठिंबा असल्याबाबत कळवत आहेत, त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करत आहेत। आज त्यांचा पहिला मुक्काम जुन्नर तालुक्यात असणार आहे। इथे शिवनेरी किल्ल्याची माती कपाळी लावून जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघणारे। जरांगे पाटलांनी सरकारची पूर्णतः कोंडी केल्याचं दिसतंय। आता या मोर्चेकरांना सरकार कसं सामोरे जाते? मागच्या मोर्चाप्रमाणेच याही वेळी मोर्चेकरांची आणि खास करून मनोज जरांगे पाटलांची दिशाभूल तर सरकार करणार नाही ना, असे प्रश्न मराठा बांधवांना सतावते। आम्ही जेव्हा हे रेकॉर्ड करत होतो तेव्हा अशी माहिती मिळाली की हायकोर्टाने मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आझाद मैदानावर परवानगी दिली आहे। मात्र त्यात फक्त 5000 लोक, ध्वनिक्षेपक व इतर गोंगाट करणारी उपकरणे वापरता येणार नाही असेही म्हटले। शिवाय हे आंदोलन एकच दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत करता येईल असे सांगितले। त्यामुळे ॲडव्होकेटेड गुणरत्न सदावर्ते आणि एकूणच सरकार तोंडावर आपटल्याचे दिसतंय। आता हायकोर्टाच्या आदेशानुसार जरांगे पाटील फक्त एकच दिवस आंदोलन करतील का, की यातही काही गनिमी कावा करतील? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।